अध्यक्ष महोदय, भारतीय गणराज्याच्या 75व्या वर्षाच्या निमित्ताने संविधानाचा अमृत महोत्सव या विषयाच्या चर्चेसाठी मी आपलं मत मांडण्याकरता उभा आहे। सर्वांसाठी आणि सर्व देशवासियांसाठी इतकेच नव्हे तर जगभरातल्या लोकशाही प्रेमी नागरिकांसाठीही आजचा दिवस हा अभिमानाचा दिवस आणि क्षण आहे। लोकशाहीचा हा मोठा उत्सव अभिमानाने साजरा करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। संविधानाचा 75 वर्षाचा अविस्मरणीय गौरवशाली तथा अलौकिक असा प्रवास, जगातल्या सर्वात महान आणि विशाल लोकशाहीचा प्रवास, या मागे असलेली आपल्या संविधान निर्मात्याची दूरदृष्टी, आपल्या संविधान निर्मात्याचे योगदान आपण आज त्याचमुळे आपण आगेचूक करत आहोत। 85 वर्ष संविधानाला पूर्ण झाल्यानिमित्त हा उत्सव आपण सर्व या ठिकाणी साजरा करत आहोत। अध्यक्ष महोदय, कोटी कोटी जणांचा उद्धार या संविधानामुळे आपल्या देशामध्ये झाला। अगणित आणि खितपत पडलेल्या समाजाला पुढे आणण्याचं काम या संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये केलं आणि आज चांगला श्वास या भारतामध्ये हे पीडित लोक त्या ठिकाणी घेत आहेत। अध्यक्ष महोदय, मी बाकी जास्त विषयावर बोलणार नाही। सर्व सन्माननीय सदस्यांनी हा सगळा घटनाक्रम सांगितलेला आहे। काहीच मुद्द्यांवर मी या ठिकाणी टिप्पणी करेल। अध्यक्ष महोदय, 9 डिसेंबर 1946 ला घटना समिती पहिल्यांदा एकत्र आली आणि भारताच्या संविधानाची दिशा त्या ठिकाणी ठरवली गेली। 29 ऑगस्ट 1927 साली मसुदा समितीने कामकाज सुरू केले आणि बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली संविधानाच्या कामकाजी सुरुवात त्या ठिकाणी झाली। 2 वर्ष 11 महिने 18 दिवस संविधानाचं लिखाण त्या ठिकाणी झालं आणि 21 फेब्रुवारी 1948 साली संविधानाचा मसुदा संविधान सभेच्या अध्यक्षांना डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सादर केला गेला। अध्यक्ष महोदय, 29 ऑगस्ट 1947 आणि 21 फेब्रुवारी 1948 ह्या सगळा मसुदा समितीने संविधानाच्या सभेला हा सगळा प्रस्ताव सादर करण्याच्या मध्ये त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जम्मू काश्मीरचे नेते शेख अब्दुल्ला आणि मुफ्ती महमूद या लोकांना हा समितीचा मसुदा त्या ठिकाणी दाखवला। त्यांनी तो 141 दिवस वाचला अध्यक्ष महोदय, आणि वाचल्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये 35A कलम आणि 370 कलम समाविष्ट करण्याबाबतच्या सूचना पंडित नेहरूंनी त्या ठिकाणी केल्या। पंडित नेहरूंनी बाबासाहेबांना सांगितलं की हे 370 कलम याच्यामध्ये समाविष्ट करायचं अध्यक्ष महोदय, परंतु बाबासाहेबांनी त्या जम्मू काश्मीरला स्वायत्त देण्याला प्रखर विरोध त्या ठिकाणी केला। कन्याकुमारी पासून तर काश्मीर पर्यंत आणि मुंबई पासून तर बंगाल पर्यंत हा अखंड हिंदुस्थान, हा अखंड भारत, एक व्यक्ती एक कायदा, राजा असेल किंवा रंक असेल, एखादा भिकारी असेल किंवा राजा असेल, कुठला किती मोठा असेल आणि किती छोटा असेल, सगळ्यांसाठी समान कायदा ही बाबासाहेबांची संकल्पना अध्यक्षमध्ये त्यावेळेस होती। आणि त्यावेळेला 7656 दुरुस्त्या सुचवल्या गेल्या, परंतु 2473 दुरुस्त्या या संविधानात सुचवल्या जरी गेल्या असतील अध्यक्ष महोदय, तर 370 सारखं कलम हे त्यामुळे घातल्यामुळे आमच्या भारत देशाची प्रचंड हानी या कलमामुळे झाली अध्यक्ष महोदय। बाबासाहेबांना ते अजिबात मान्य नव्हतं अध्यक्ष महोदय की अशा प्रकारे 370चं कलम त्याच्यामध्ये टाकावं आणि काश्मीरला स्वायत्ता द्यावी। काय झालं अध्यक्ष महोदय, या 370 कलमामुळे 5,87,000 हिंदू पंडित मारले गेले अध्यक्ष महोदय। पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी घराघरात जाऊन वेचून हिंदू लोकांना बाहेर काढलं, गावाच्या वेशीवर नेलं, कचा गोळ्या घातल्या, गाड्या अडवायच्या, गाड्यातली माणसं उचलायची, लिंग तपासायचं, त्याला गोळ्या मारायच्या, महिलांना काढायचं, त्याचं कुंकू पुसक का पाहायचं, कुंकू नसेल तर त्या महिलांवर बलात्कार करायचं, त्याला ठार मारायचं। पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी आमच्या देशाच्या जवानांचे तुकडे उडवले अध्यक्ष महोदय, जागोजागी बॉम्बस्फोट केले, जवानांच्या माना छाटला, त्याला फुटबॉलच्या लाताने मारून त्याच्या विटंबना केल्या अध्यक्ष महोदय। त्या 370च्या स्वायत्त कलमामुळे 75-77 वर्ष या आतंकवाद्यांशी आमचा देश झुजतो अध्यक्ष महोदय। लाखो करोडो रुपये आमच्या या देशाच्या सुरक्षेमध्ये या आतंकवाद्याला रोखण्यामध्ये खर्च होतात आणि सुरक्षा व्यवस्थेवर, देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवर आमचा इतका मोठा आर्थिक बोजा या पाकिस्तानमुळे पडला अध्यक्ष महोदय। हे पाप जर कोणी केलं असेल तर या अध्यक्ष त्या काळचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेलं आहे। ही भयानक मोठी नुकसान या देशाचं झालं। ज्या दिवशी अध्यक्ष महोदय आतंकवाद्यांनी आपलं खरं रूप धारण केलं, त्या काश्मीर खोऱ्यामध्ये आजही तिथलचे चहाचे मळे, तिथलचे सफरचंदाचे मळे, तिथलचे बगीचे, तिथलची घरं ही आपल्या लोकांची अध्यक्ष महोदय आजही त्या आपल्या लोकांच्या नावाची तिथं रेकॉर्ड त्या ठिकाणी निघतं, पण राहतात फक्त तिकडे पाकिस्तानचे लोक। आणि म्हणून या बाबासाहेब आंबेडकरांचं जर त्यावेळेला या काँग्रेसने ऐकलं असतं आणि ते कलम जर टाकलं नसतं अध्यक्ष महोदय, तर आज आम्हाला काश्मीरमध्ये लाखो करोड हिंदू गमवावे लागले नसते आणि आज आमच्या देशावरचं संकट आजही आमच्या डोक्यावर कायमी राहिलं असतं अध्यक्ष महोदय। आणि मग काय सांगतील हे लोक, आज निवडणूक आली की हे लोक जनतेला सांगतात आरक्षण खतरे में, आरक्षण खतरे में, आरक्षण खतरे में, आरक्षण खतरे में नसतं अध्यक्ष महोदय, यांची खुर्ची खतरे में असते। या लोकांना घाबरायचं की हे सरकार आरक्षण बदलणार, तुम्हाला आरक्षण देणार नाही, अशा प्रकारच्या वल्गना लोक करतात अध्यक्ष महोदय। स्वतःच्या स्वार्थाकरता देश तर यांनी मातीत घातला
आता समाज देखील मातीत घालायचं काम ही सगळी मंडळी या ठिकाणी करते अध्यक्ष महोदय. कुठल्या तोंडाने बाबासाहेबांबद्दल बोलतात अध्यक्ष महोदय? 1952च्या मुंबईच्या उत्तर मुंबईमध्ये 1952 साली काँग्रेसचे नारायण काजोळकर यांना बाबासाहेबांच्या विरोधात त्यांनी उभं केलं. हे नारायण काजोळकर दुसरे तिसरे कोणी नव्हते अध्यक्ष महोदय, हे बाबासाहेबांचे पीए होते, असिस्टंट होते अध्यक्ष महोदय. पण बाबासाहेब एवढे बुद्धिमान व्यक्ती ज्यांनी या देशाला संविधान दिलं, ही व्यक्ती आपल्या लोकसभेमध्ये नको, संसदमध्ये नको, तेवढ्या करता तिरस्काराच्या भूमीतून त्यांनी बाबासाहेबांचा पराभव केला. भंडाऱ्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी काँग्रेसचे बोरकर यांना उभं केलं आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा बाबासाहेबांना परास्त केलं, जेणेकरून बाबासाहेब संसदमध्ये पोहोचले नाही पाहिजे, दीन दुबळ्यांचे गोरगरिबांचे प्रश्न त्यांनी मांडले नाही पाहिजे. आणि त्याच्यामुळे सतत बाबासाहेबांचा तिरस्कार करणारी ही मंडळी आज यांना संविधानाच्या माध्यमातून त्यांचं प्रेम त्या ठिकाणी उफळून देतात अध्यक्ष महोदय. बाबासाहेबांनी सांगून गेलं, काँग्रेस हे जळतं घर आहे, या घराच्या विषयावर विश्वास ठेवू नका. हा बाबासाहेबांचा संदेश देखील या ठिकाणी अध्यक्ष महोदय सांगायला या ठिकाणी विसरणार नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून ज्या काँग्रेसने लाखो करोडो हिंदूंची कत्तल त्या जम्मू काश्मीरमध्ये या 370 कलमामुळे अध्यक्ष महोदय घडून आणली, ज्याला बाबासाहेबांचा विरोध होता, हे पाप हे काँग्रेसवाले कधी फेडणारे अध्यक्ष महोदय, हे फेडू शकत नाही. आणि म्हणून आणखी या गोष्टीवर आपल्याला लक्ष वेधणार अध्यक्ष महोदय की आरक्षण बाबासाहेबांनी कोणासाठी दिलं अध्यक्ष महोदय? गोरगरिबांसाठी, झोपडीतल्या माणसासाठी, खेड्यातल्या माणसासाठी, जो आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहे त्याच्याकरता बाबासाहेबांनी आरक्षण दिलं अध्यक्ष महोदय. आज काय पाहतो आम्ही? संपूर्ण महाराष्ट्रातल्या झोपडपट्ट्यामध्ये आपण जावा, झोपडपट्टीतला आंबेडकर नगर मधला, मिलिंद नगर मधला, सावित्री फुल नगर मधला, क्रांती नगर मधला, भीम नगर मधला, आज तिथला माणूस तिथेच अध्यक्ष महोदय. एखादा बाप सफाई कामगार असेल तर पोरग तेच करतं, एखादा बाप गाडीवर कामाचा हवाली करत असेल तर त्याचा पोरग तेच करतं. परंतु त्याच गावामध्ये, त्याच शहरामध्ये जर दुसऱ्या भागात आम्ही जर गेलं तर हाच आरक्षणाचा फायदा घेणारी मोठी मंडळी, जर तहसीलदार असेल तर त्याचा पोरगा एसडी होतो, एसडी असेल तर त्याचा पोरगा ऍडिशनल कलेक्टर होतो, ऍडिशनल कलेक्टरचा पोरगा कलेक्टर होतो, कलेक्टरचा पोरगा कमिशनर होतो, कमिशनरचा पोरगा सचिव होतो, सचिवाचा पोरगा प्रिन्सिपल सेक्रेटरी होतो अध्यक्ष महोदय. पण आजही खऱ्या अर्थाने गोरगरिबांपर्यंत संविधान पोहोचलेलं नाही. आणि म्हणून याचा फायदा फक्त काही स्वार्थी लोक त्या ठिकाणी घेत आहेत महोदय. आणि एक मोठी दरी आरक्षणाच्या बाबतीत देखील आपल्याला या महाराष्ट्रात, देशात आपल्याला पाहायला मिळते अध्यक्ष महोदय. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आरक्षणाचा फायदा हा सर्वांपर्यंत पोहोचला जावा. सारखे शिवरायांच्या विचाराचा द्वेष अध्यक्ष महोदय करतात, शिवरायांच्या विचाराच्या पक्षाचा विरोध हे करतात अध्यक्ष महोदय. बाबासाहेब आंबेडकर जेव्हाही कोणता पत्रव्यवहार करायचे तर पत्राच्या शेवटी आदराने जय शिवराय असा उल्लेख अध्यक्ष महोदय करायचे. बाबासाहेब आंबेडकर सुद्धा शिवरायांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आदर्श त्या ठिकाणी करायचे अध्यक्ष महोदय. परंतु काँग्रेस सारखा पक्ष हा सदैव या दोन समाजामध्ये विसृष्ट कसं येईल, आमची मतपेटी कशी कायम राहील, आमचा मतांचा टक्का कसा करायला, याच्याकरता आपल्या समाजाला त्या ठिकाणी दिशाभूल करण्याचं काम अध्यक्ष महोदय करतो. अध्यक्ष महोदय, या संविधानाच्या माध्यमातून मी एक मागणी या ठिकाणी करेल की गेल्या 30-40 वर्षापासून आम्ही बांगलादेशांच्या घुसखोरांचा प्रश्न आमच्या राज्यामध्ये, हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे भाषणात सांगायचे 1995-96 पूर्वी की 2-2 कोटी बांगलादेशी या देशामध्ये घुसतील अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आज आम्हाला दिसतं आमच्या देशात ते येतात, बिंदास काम करतात, जेलमध्ये जातात, 2-2 वर्ष इकडेच राहतात, पकडले गेले तर ठीक आहे, नाही पकडले गेले तर सर्रास त्याकडे फिरतात आणि बाहेर त्यांना वापस न्यायची व्यवस्था या ठिकाणी आपल्या संविधानामध्ये नाही. अध्यक्ष महोदय, या विधानसभेच्या माध्यमातून मला केंद्र सरकारला विनंती करायची की जशी पाकिस्तानची सीमा आम्ही ब्लॉक केली अशी बांगलादेशी सीमा आम्ही ब्लॉक का करत नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून ती जर सीमा ब्लॉक केली तर करोडो बांगलादेशांची एंट्री आम्ही बंद करू शकतो अध्यक्ष महोदय. इतका प्रचंड खर्च आम्ही त्या ठिकाणी करतो, ही सीमा देखील सील त्या ठिकाणी केली पाहिजे अध्यक्ष महोदय. ही देखील मागणी या निमित्ताने मी करतो. आणि यावेळेस प्रत्येक वेळेस आरक्षण हे संविधान बदललं हे अध्यक्ष महोदय प्रत्येक वेळा काँग्रेसकडे बोंब त्या ठिकाणी मारले जाते अध्यक्ष महोदय. पण 84 वेळेस यांच्याच कार्यकाळात ती घटना दुरुस्ती झाली अध्यक्ष महोदय. आणि घटनेच्या कलमामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख की गरजेप्रमाणे त्याचा बदल झाला पाहिजे आणि वेळोवेळी देशाने त्या ठिकाणी केला, परंतु केवळ बदनाम करायचं काम हे या ठिकाणी करतात. मी जाता अध्यक्ष महोदय एवढंच सांगेन, हिंदुस्तान की जान है संविधान, हिंदुस्तान का प्राण है संविधान, हिंदुस्तान की शान है संविधान, हिंदुस्तान का अभिमान है संविधान, हिंदुस्तान का सम्मान है संविधान, देशभक्त और राष्ट्रभक्तों की प्रेरणा है संविधान, गद्दारों और देशद्रोही का कर्दन काल है संविधान, कर्दन काल है संविधान. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. हेमंत ओगले.